नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवाय नमः. 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमी म्हणजेच कालभैरव जयंती आहे. भगवान शंकराचा 5वा अवतार म्हणजे कालभैरवनाथांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे, मंत्र साधना करायची आहे. आर्थिक समस्या असेल तर दुसरी कुठली समस्या असेल किंवा नोकरी व्यवसाय या ठिकाणी काही जर अडचणी असतील, शत्रुपीडा असेल, कोणी त्रास देत असेल, चोरी झाली असेल किंवा एखाद्या व्यवहारामध्ये आपली फसवणूक झाली असेल तर अशा सर्वांनी 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालभैरवनाथांची पूजा आपल्याला करायची आहे. तसेच मी काही उपाय सांगेल ते आवश्यक करा. काय होतं तर यामुळे आपल्या घरातील काही जे वास्तुदोष असतात ते दूर होतात. ग्रहपीडा असेल तर तीही दूर होते. अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा. बघा, कालभैरव हे भगवान शंकराचे 5वे अवतार मानले जाते. चंड भैरव, उन्मत्त भैरव, क्रोध भैरव ही त्यांची नावे आहेत. सवान म्हणजेच श्वान म्हणजेच कुत्रा हे त्यांचे वाहन आहे. त्यांच्या चारही हातामध्ये शस्त्र आहेत. कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत. त्यांचे प्रथम दर्शनी जे रूप आहे ते कोणालाही भय उत्पन्न करेल असे आहे. मनोभावे जो कोणी कालभैरवाची सेवा करेल, साधना करेल, पूजा करेल, त्यांची शत्रुपीडा त्यांना कधीच होणार नाही. तसेच बाहेरची काय वाईट बाधा असते त्या शक्तीपासूनही त्याचे नेहमी रक्षण होत असतं. त्यामुळे 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंती आहे आणि ती आपण कशी साजरी करायची, घरच्या घरी आपण कशी साजरी करायची ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण घरच्या घरी छोटीशी पूजा कशी करायची, मंत्र साधना करायची ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, प्रथम काय करायचं, प्रथम आपण या दिवशी कशी पूजा करायची. बघा, सकाळी लवकर उठायचं. पांढरे वस्त्र असेल तर ते घालायचे. वस्त्र म्हणजे काय तर पांढरे कपडे घालायचे आणि नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाचे घालू शकतात, फक्त काळा रंग सोडून. आपल्या जवळपास कोठेही कालभैरवांचे मंदिर असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन आवश्यक घ्या. समजा कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर शिवालय असेल किंवा भगवान शिवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जावं. सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन घ्यावं आणि दर्शन घेताना काही विशिष्ट वस्तू आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्यात. बघा, काय असतात, अख्खे उडीद, थोडेसे काळे तीळ, थोडासा सेंदूर किंवा एक नारळ कालभैरवनाथांच्या चरणी अर्पण करायचा. या वस्तू अर्पण करत असताना ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र म्हणायचा. म्हणजे कोणता मंत्र म्हणायचा? ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र म्हणावा. कालभैरवनाथांचे मंदिर जर नसेल तर भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आपण काळे तीळ, उडीद आणि एक नारळ अर्पण करावा. 12 नोव्हेंबर बुधवारी आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत. दुपारी ठीक 12 वाजता कालभैरवांचा जन्म साजरा होतो. तुमच्या जवळपास, घरांच्या जवळपास जर कालभैरवनाथांची मंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन हा जन्मोत्सव आवश्यक साजरा करावा. आणि सोबतच आपल्याला नैवेद्य देखील सोबत घेऊन जायचा आहे. त्याचा मान सन्मान झाला आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला काय घेऊन जायचं आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की कालभैरवनाथांना वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी आणि कांदा ही खूप त्यांना आवडते. त्यामुळे कालभैरवनाथाला जाताना तुम्ही काय नैवेद्य घेऊन जाल तर वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि एक कांदा, एक लिंबाची फोड तुम्हाला घेऊन जायची आहे. या नैवेद्यासोबतच अख्खे उडीद, काळे तीळ, एक नारळ, एक खडीसाखर, सेंदूर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. कालभैरवाच्या चरणावर तुम्हाला नारळ, अख्खे उडीद, काळे तीळ, खडी साखर, शेंदूर ठेवायचा आहे आणि नैवेद्यही तुम्हाला अर्पण करायचा आहे. आता घरी कुठली पूजा करायची? आपल्या घरी देवघरासमोर बसायचं. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या मनात शिवलिंग असेल किंवा शिवलिंगावरती या दिवशी अभिषेक आवश्यक करावा. म्हणजेच तामणामध्ये शिवलिंग घ्यायचं. शिवलिंगावर शुद्ध जल आणि पंचामृत शुद्ध जल आणि पंचामृताने त्याचा अभिषेक करून घ्यायचा. स्नान घालायचं. शिवलिंगावरती शुद्ध जल वाहत राहायचं. सोबत शिवस्तोत्र किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा पठण करायचं. शिवलिंगाला स्नान घालायचं. शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यायचं आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये
घरामध्ये स्थापित करायचं. त्याला भस्म लावायचं, पांढरा गंध लावायचं, पांढरी फुलं अर्पण करायची, बेलपान असेल तर बेलपानसुद्धा अर्पण करायचं. भगवान शिवाचं आणि कालभैरवनाथांचे स्मरण करून काही जे स्तोत्र असतात त्याचे मंत्र पठण करायचे. त्यामध्ये प्रामुख्याने कालभैरव अष्टक जे असतं ते 11 वेळा जरूर पठण करायचं. कालभैरव अष्टकाचा मी व्हिडिओ स्वतंत्र टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बघा, 12 नोव्हेंबर या दिवशी सकाळी तुम्ही हे करू शकता, संध्याकाळीही करू शकता. त्यानंतर कालभैरवनाथांचा मंत्र ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र 1 माळ पठण करावा किंवा त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र कोणता तर तो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम उर्वारुक्मीय बंधनान मृत्युमोक्षी यमामृता हा मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण मनोभावे करावे. स्कंद पुराणानुसार सांगितलं गेलं आहे की भगवान शिवाचा ब्रह्मदेवानी अनादर केला होता आणि त्या अनादराच्या रागाच्या भरामध्येच भगवान शिवानी कालभैरवाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाचे 5वे शरीर त्याच दिवशी त्यांनी कापले होते. म्हणून एक प्रकारे भगवान शंकराचं उग्र आणि संरक्षण रूप मानलं गेलं आहे. कालभैरवाचे हे जे रूप आहे ते आता तुम्हाला समजले असेल. बघा, आता कालभैरवबद्दल आता आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की आपल्या देवघरामध्ये जे कालभैरवनाथाचा काही टाक असतो त्या आता आमच्या देवघरामध्ये काही पण कालभैरवाचं वगैरे असो किंवा भैरोबाच्या टाकाची पूजा देवघरामध्ये आपण करू शकतो. पण कालभैरवनाथांची देवघरामध्ये पूजा होत नाही आणि त्यांची काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तो देवघरात पूजला जात नाहीत. आणि सोबतच कालभैरव जे आहेत ते आपल्या काशीचे म्हणतात ना, तिकडेच रक्षण देखील मानले जाते. तर अशा प्रकारे इतकं महत्त्वाचं या कालभैरवनाथाचं आहे आणि सोबतच ही एक संरक्षण देवता आहे. जर तुम्ही रोज न चुकता जर कालभैरवाची उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी जर खरंच सांगते तुम्हाला कुठलीच करणी बाधा असेल किंवा कुठल्याही प्रकारचं वाईट शक्ती असेल किंवा कुठल्या प्रकारची मनामध्ये भीती असेल तर त्यापासून तुमचं संरक्षण होऊ शकतं. कालभैरव जयंतीच्या दिवशी आणि त्या दिवसापासून रोज संध्याकाळी दिवे लावून झाले की घरामध्ये त्यावेळेस एक वेळेस फक्त रोज कालभैरव अष्टकाचे पठण करायला विसरू नका. आता बघा, या पठणाने रोजच्या रोज किंवा या दिवशी केलेल्या सेवेमुळे खरंच तुमची जी आरोग्याविषयी जी समस्या असते ते निघून जात असते. तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला एखादी आरोग्य पीडा आहे, गंभीर आरोग्य आहे, पीडा, रोग, आजार आहे, त्यातून काहीच मार्ग मिळत नाही तर तोही दूर होतो. आणि सोबतच न केलेल्या कर्माची तुम्ही शिक्षा भोगत असाल तर ते सुद्धा दूर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची विनाकारण कोणी बदनामी करत आहे, शत्रुपीडा असेल किंवा ग्रहपीडा असेल, सोबतच करणीबाधा तुम्हाला काही घरातल्या व्यक्तीने किंवा वास्तूला झाली असेल किंवा तुम्हाला झाली असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल, कर्ज आहे किंवा संतती समस्या आहे किंवा नोकरीची समस्या आहे, विवाह समस्या, इतर सगळ्या समस्या किंवा नकारात्मक विचारांनी तुम्हाला अक्षरशः पछाडून सोडलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये सारखी भीती आहे. तुम्हाला असे भीतीदायक स्वप्न जर पडत असतील तर अशा प्रकारच्या काही गंभीर समस्या ज्या म्हणतात त्या मानवी जीवनातील जटिल समस्या किंवा कठीण समस्या ज्या असतात त्या निराकरण करण्याचं ही काळाची देवता आहे. ज्यांच्या हातामध्ये कालचक्र आहे. म्हणून तुम्हाला सांगते की यांची सेवा मनोभावे श्रद्धेने कालभैरव जयंतीला जर नक्कीच करा. पण त्या दिवसापासून रोज घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस रोज हे स्तोत्र पठण करायला विसरू नका. 5 मिनिट फक्त लागतात. हे स्तोत्र पठण करा आणि नक्कीच बघा त्याचा अनुभव तुम्हाला येईल. हे जे स्तोत्र म्हणजेच कालभैरव अष्टक आहे ते मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवर आम्ही अपलोड केलेले आहे. ऑलरेडी तुम्ही ते ऐकू शकता. बघा, नंतर आणि जो मी तुम्हाला जो नैवेद्य सांगितला आहे तोही तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. आता बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालभैरवनाथांचा मान सन्मानसुद्धा या दिवशी त्यांचा करायला विसरू नका. मान सन्मानसुद्धा करायचं विसरू नका. आता बघा, या व्यतिरिक्त 2 उपाय आपण आवश्यक करावेत. या दिवशी कुत्र्याला घास अवश्य द्यावा. आपल्या जवळपास कुठेही कुत्रा असेल त्याला आपण या दिवशी घास अवश्य द्यावा. ज्यामुळे काय होतं की शनिदेवाची कृपा होईल
होईल आणि राहूची काही पीडा असेल तर ज्यामध्ये आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी आपल्याला निर्माण होत असतात, त्याचं निवारण होण्यासाठी हा उपाय अत्यंत आवश्यक करावा. काळा कुत्रा असेल तर उत्तमच. काळा कुत्रा असेल तर अतिउत्तमच. आणि दुसरा महत्त्वाचा उपाय, आपल्या जवळपास कुठेही पिंपळाचे झाड असेल तर या ठिकाणी या दिवशी संध्याकाळी जायचं आणि कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा. पिंपळाचे दर्शन घ्यावं. हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष जो असतो तो दूर होतो. ग्रहपीडा जी आहे ती दूर होते, ज्यामुळे काही काम जी आपली अडकली असतात त्याही मधले अडथळे दूर होतात, नक्कीच दूर होतात. बघा, काल अष्टमी तिथी 11 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:08 सुरू होईल आणि अष्टमी तिथी 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:58 संपेल. 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी पूजा मुहूर्त. पूजेची वेळ सकाळी 6:30 ते 9:30 पर्यंत आहे, म्हणजे 6:32 ते 9:23 पर्यंत आहे. निशिता काल मुहूर्त म्हणजे पूजेची वेळ 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11:39 ते 12:32 पर्यंत असेल. आता ही वेळ तुम्हाला माहितीसाठी दिलेली आहे, पण तुमच्या वेळेनुसार तुम्ही जमेल त्या वेळेमध्ये पूजा किंवा सेवा करू शकता. बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे. सेवा सुद्धा करायची आहे. नक्कीच करा आणि इतरांना सुद्धा सांगा. आपण जर इतरांना सांगितलं तर ते अजून त्याचं पण पुण्य आपल्याला लाभतं. तर ही माहिती माहिती तुम्हाला कशी वाटली, पूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवाय नमः. ओम श्री कालभैरवाय नमः. ओम श्री कालभैरवाय नमः. ओम श्री कालभैरवाय नमः. ओम श्री कालभैरवाय नमः.